जारण वगैरे प्रकार तुम्ही अनुभवलेत का कधी? नवीनच गाडी घेतली होती तेव्हा, पहिली गाडी मारुती जी बायको आता वापरते. तर मी शूटिंगला जाण्यासाठी सकाळी, काय झालं हसायला तुला? तर मी खाली आलो, असं साधारण सेटवरचं वातावरण होतं. मी खाली आलो आणि म्हटलं चला आंघोळ वगैरे करून मस्त एकदम सेंट बिंड मारून आता उत्साहात मी खाली आलो आणि गाडी बघतोय तर माझ्या गाडीवर काळे तीळ पसरलेले होते. आमच्या सोसायटीमध्ये नेहमी गच्चीच्या कोपऱ्यात कोणीतरी काहीतरी कुंकू हे टाकलेलं वगैरे ते बघायचं नाही, कोण करतं आणि कधी करतं, यांना वेळ असं जाम वाटायचं. आजही आमच्या सोसायटीमध्ये ती माणसं आम्हाला संशय आहे ही 2-3 जण करत असतील, तर माझा काही त्याच्यावर विश्वास नाही. आणि जेव्हा मला असं वाटतं एखादी व्यक्ती तसं करते तेव्हा समोरचे ज्याच्यासाठी केले त्याची काय प्रतिक्रिया याची उत्सुकता सुद्धा समोरच्याला असते. तर वरून कोणीतरी बघत असणार हे मला माहिती आहे. तुम्ही सगळे तीळ गोळा केले, खाल्ले तोंडाळ असे घालले, पाणी प्यायलो, बसलो आणि गाडी घेऊन निघून गेलो. तर अशा गोष्टी आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा होत असतात. म्हणजे त्याचे प्रकार फक्त वेगळे असतील. काळे तीळ खाल्ले हे घरी सांगितलं का? हो, सांगितलं. बायकोला सांगितलं. बायको म्हणाली तू ना काही करत असतो, आता काय झालं तर मला सांगू नको. काय झालं काय